असं केल्यावर कसं होणार तुम्ही सांगा बरं. असं कोणतं वागणं असतं का की कोणाचं काम नाही ऐकलं तर मुलांना अशी धमकी द्यायची का तू अशी कट्टी घ्यायला लावू किंवा तुझ्याशी बोलणार नाही किंवा त्याला एकटं पाळायचं, असं कधी करत असता का? नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यातनं खूप मोठं असं म्हणजे आज थोडंसं नुकसान झालं म्हणून काही वाटलं नाही, पण जर कदाचित जर काही जर घडलं मग काय करायचं? करणारे करून जाणार आणि मार कोणाला भेटणार किंवा ओरडा कोणाला? त्याच्यापेक्षा मी तो ना जॉबच सोडून दिलेला आहे. तर मी जॉब सोडून चांगलं केलं का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कारण की मला माझ्यासाठी माझं पिल्लू इम्पॉर्टंट आहे, जॉब नाही. कारण की वेळ माणसाची एकसारखी राहत नाही, बरोबर आहे. तर जाऊ द्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्याविषयी डिटेल व्हिडिओ आलेला आहे, तर ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा. आणि तुमचं काय मत आहे ते पण नक्की कमेंटमध्ये कळवा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच माझे साधे सिंपल रिअल लाईफमधले व्हिडिओ बघत राहा. तर तुम्हाला माझे मिनी ब्लॉग आणि डेली रुटीन बघायला आवडेल का हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय.